पप्पा चला आणि निक परे काय तू गुलाबजामुन लय खाते बघ सारखं तुला असलं लागतंय गुळचाट चांगलं नसतं लय गोळ खाल्लेलं पप्पा कुठं नाही खाते गुलाबजामुन आता किती 4 खातीन अजून रोज असलं इतकंच खायचं म्हणल्यावर लय चांगलं नसतं गोड कधी तिखट बी खायचं बाळा हा लय खायचं ना होय मग पप्पा तुम्ही तुमच्या बहिणीला गावातच का दिले वा तिचं पोरगं येतंय की सारखं ती त्याला नेलं येते अगं परे माझी लाडाची बहीण आहे गावातल्या गावातच दिली म्हणजे पटकन जायचं आणि भेटून यायचं म्हणून गावात दिली ग हा आमची लावली की वाट कसली वाट लागली ग तुमची आओ पप्पा आत्याचं पोरगं आपल्याच घरी येतंय सारखं आपल्या घरचं खाऊन खाऊन मोका झालाय आत्या बी तसली आणि तिचं पोरगं बी तसलंच अगं परी मग तू बी खा ना तू बी खायचं आणि बोक्यासारखं व्हायचं त्याला कशाला नाव ठेवती आओ पप्पा तुम्ही काय थोडं खायला आणलं की त्या चिकनच अर्धा तर देतात मी कशी सुधरायची अरे बाळा सगळ्यांनीच खायचं असतं मिळून मिसळून खायचं आणि तू काय करते माहिती का खाती आणि होदड्या घालायला जाती मग ती पचत नसतं खाऊन जरा शांत झोपायचं थोडं आणि तसं म्हणायचं नाही सगळ्यांनी मिळून मिसळून खायचं असतं बाळा 4 दिवसाची जिंदगी आपली आओ पप्पा नुसतं थोडं देतो थोडं नाही लय मोठा अंत असतो पण सगळ्यांनी देतो की वाटून मी अभी मजा आएगा ना भिड़ो पप्पा चिग्याला आवडतात का तुला गुलाबजामुन हा आवडतेच की अजून पाहिजे का अजून पाहिजे परे काय तुझ्यातला दिकी एखादा पप्पा नको अजून कशाला न्यायचंय त्याला साखरेचा रोग बीग झाला तर आपल्यावर नाव मी एक खाल्ला की मला साखर होतोय आणि तू प्लेट खाल्लं तर तुला काय होत नाही मी नसते देत मला खायला लागतंय और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी है काय करतोय रे पप्पा हाते बी आली हातेचीच कमी होती हाते बी आली काय खातोय रे प्लेट रिकामी आहे अगं मम्मी गुलाबजाम खाते ती गुलाबजामुन खातात का मला बरे काय दिकी तुझं बर अरे काय ही एकच गुलाबजामुन राहिलाय माझी तब्येत तरी बघाव हा एवढंच नाचतंय जा अजून आणून दे मला अगं आत्या खाऊन खाऊन एका दिवशी फुटतात दोघं बी परे तू नको आमची फुटायची वाट बघू तुझा घेऊन ये गुलाबजामुन अगं परे माझ्या खाण्याचं राहू दे तू आज शाळेत का नाही गेली अगं आत्या तू गुलाबजामुन खायचं बघ गोड आहेत का कडू आहेत माझ्या शाळेचं कशाला बघती
जाळ झाला या गुलाबजामुनचा. अरे ह्या कार्ट्याला घेऊन दवाखान्यात जायचं होतं. 3 दिवस झालं म्हणते नी उपाशी पोटी न्यायचं होतं दवाखान्यात. परवा दिवशी काय झालं तर वेपर्स दिलं कुणीतरी म्हणून नाही नेलं. आणि काल काय झालं तर कुणीतरी कॅडबरी दिली. काय बघतोस म्हशीसारखं माझ्याकडे? होय रे, दात काढले दातच पाडते. आणि आज जर कुणी याला खायला दिलं ना ते देणाऱ्याचं बी टंगडं मोडते ह्याचं बी. हो नुसतं दात काढते आहे का? पप्पा का ग पळून गेले? चिंग्या ही दोघं का पळून गेले रे? थांब मी मामाला विचारते. का गेले असतात पळून? म्हणजे यांनी गुलाबजामुन खाल्ले का काय? दादानेच दिला असं त्याला खायला. आता सुट्टी देत नाही ह्यांना. चिंग्या थांब लवकर.